प्रमाणापेक्षा जास्त विचार केल्याने आपला आनंद हिरावून घेतला जातो. हाय फ्रेंड्स, अर्चना रेसिपीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण बनवणार आहोत अंडा रोल. अंडा रोलसाठी आपल्याला साहित्य लागणार आहे. मी एका भांड्यामध्ये थोडंसं मीठ घालून अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे. आणि आपल्याला आपण जसं कणिक भिजवतो तसं आपल्याला हे मैद्याचं कणिक भिजवायचं आहे. व्यवस्थित असा गोळा करून घ्यायचा आहे त्याचा. तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा मध्यम आकाराचा मध्यम याच्यामध्ये बनवून घ्यायचा आहे. हे जास्त कडक नाही मळायचं आपल्याला. आणि 10 मिनिटासाठी कणिक भिजून आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता 10 मिनिटांनी मी झाकण खोललेलं आहे. अशा 3 प्रकारचे मी गोळे बनवून घेतलेले आहे. अंडा रोलसाठी आपल्याला साहित्य: बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर. आता मी त्यातलाच एक गोळा घेतलेला आहे. त्यातलाच एक गोळा घेऊन थोडंसं पीठ भुरभरून त्याच्यावर आपल्याला व्यवस्थित पोळी लाटून घ्यायची आहे. मध्यम आकाराचीच लाटायची आहे, जास्त मोठी नाही लाटायची. आणि मध्यम आकाराची लाटल्यानंतर मी त्याच वेळेस दुसरीकडे तवा तापायला ठेवला आहे. आपल्याला तवा जास्त मोठ्या गॅसवर नाही तापायला ठेवायचा, थोडंसं मध्यमच गॅस चालू राहू द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मी जास्त मोठी पण नाही लाटणार, मध्यमच लाटलेली आहे. आता एकीकडे तवा तापलेला आहे, तर तुम्ही बघू शकता मी तव्यावर टाकली आहे. आता आपल्याला चपातीला थोडेसे बुडबुडे आले का खालून, मग आपल्याला त्याच्यावर अंड सोडायचं आहे. मी एकच अंड टाकणार आहे त्याच्यावर. आपल्याला एकच अंड टाकायचं आहे. एक अंड फोडून टाकायचं आहे. आणि चमच्याच्या सहाय्याने आपल्याला ते अंड व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. जर तेच आपल्या मैद्याच्या चपातीच्या बाहेर गेलं तरी काय हरकत नाही, पण फक्त आपल्याला अंड्याच्या याच्यावर व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित लावल्यानंतर आपल्याला आता गॅसचा फ्लेम आपल्याला थोडासा मोठा करायचा आहे. आणि आपल्याला आता साईडने थोडं असं तेल बाजूने टाकायचं आहे, जेणेकरून आपले अंड्याचं म्हणजे अंड बाहेर पसरलेलं आहे ना पोळीच्या, ते थोडंसं व्यवस्थित निघून चिटकणार नाही याच्यासाठी. तुम्ही बघू शकता तेल लावल्यामुळे आपली पटकन अंड्याची पोळी तयार होईल. व्हिडिओ बघता बघता एक लाईक करा मैत्रिणींनो. तुम्ही बघू शकता मी पलटली अशी. तेल टाकल्यामुळे खाली चिटकली नाही ती. आता मागून पुढून व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. थोडंसं तेल टाकायचं आहे. तेलाला कंजूसी करू नका. ह्याला तुम्ही बटर पण वापरू शकता आणि तूप पण वापरू शकता, पण सध्या थंडीचे दिवस आहे म्हणून मी ही अंडा रोल तेलातच केला आहे. जर तुमच्या चपातीला थोडेसे हे आले, वरती फुगली चपाती, तर तुमच्याकडे चायनीज खायचा चमचा असेल, तुम्ही त्यांनी पण असं फोडून व्यवस्थित हे करू शकता, दाबून घेऊ शकता. मी उलटणीच्या साहाय्यानेच दाबून घेत आहे. आता आपली मैद्याची पोळी व्यवस्थित खरपूस भाजून घेतली आहे. मैद्याची पोळी आता व्यवस्थित खरपूस भाजल्यानंतर आपण ती आपल्या प्लेटीत काढून घ्यायची आहे. आणि त्याच्यावर सर्वप्रथम मीठ भुरभुरायचं आहे. तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त टाकायचं आहे. मी मिरची पावडर भुरभुरते आहे. आता याच्यानंतर आपल्याला आपण जो कांदा लसूण मसाला आहे, चटपट कांदा मसाला, तो टाकायचा आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर अजून तिखट तुम्ही घालू शकता. आणि आता आपण बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे.
तुम्हाला जर कांदा जास्त लागत असेल तर तुम्ही जास्त पण टाकू शकता. आता याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर टोमॅटो पण टाकायचा आहे. टोमॅटो टाकल्यानंतर आता आपण कापलेली कोथिंबीर होती ती पण टाकायची आहे. तुम्ही याच्यावर टोमॅटो केचप पण टाकू शकता, पण माझ्या मुलांना आवडत नाही म्हणून टोमॅटो केचप पण टाकू शकता. तुम्ही आपले पिझ्झा मसाला तो पण टाकू शकता तुम्ही. बघा किती छान कलर आला आहे. किती सुंदर दिसायला दिसते. खाण्याला पण खूप चवदार आहे मैत्रिणींनो. खूप छान लागतो हा अंडा रोल. तुम्ही नक्की करून बघा. आता आपल्याला याचा रोल बनवायचा आहे, पण थोडासा तो गार होऊ द्यायचा आहे, मग रोल बनवायचा आहे. थोडासा गार झाला का मग आपण त्याचा रोल बनवणार आहोत. तुम्ही बघू शकता मी आता रोल बनवत आहे त्याचा. त्याचा रोल बनवल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान दिसतोय. रोल बनवून त्याचे 2 तुकडे करून घ्यायचे आहे. 2 तुकडे केल्यानंतर आपला अंडा रोल हा खाण्यासाठी तयार. नक्की रेसिपी करून बघा मैत्रिणींनो. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.